नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, कारण ही गोष्ट मी नित्यनेमाने सांगत असतो, की मी अलीकडल्या काळात कुठल्याही न्यूज चॅनेलवर विश्लेषण, पॅनेल डिस्कशन वगैरे अशा गोष्टी जात नाही. अगदी कोणी बाईट मागितले तरी नाही म्हणतो. पण काही मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, पत्रकार आहेत, त्यांना माझ्याविषयी उत्सुकता असल्यामुळे वेळोवेळी ज्या राजकीय घटना घडतात, त्याचं माझ्या पद्धतीचं आकलन काय हे जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता असते. कारण मी वेगळ्या प्रकारे विचार करतो, अजेंड्याच्या पलीकडे जाऊन विचार करतो. कधी-कधी माझे अंदाज बरोबर येतात. म्हणून अशा तरुण पत्रकारांना माझ्याकडून काही अपेक्षा असतात आणि त्यापैकीच एकाने आज म्हणजे 17 तारीखला राज्यसभा निवडणुकीचं मतदान संपून निकाल आल्यानंतर एक दिवस झाला, तेव्हा या तरुण पत्रकाराने मला फोन करून विचारलं, की राज्यसभा निवडणुकीच्या ह्या निकालाबद्दल तुमचा अंदाज काय आहे? म्हणणं काय आहे? कारण निकाल तो उघड होते. पण असं का झालं असेल? म्हणजे काँग्रेसला या निवडणुकीत आपला पराभव होणार हे माहिती नव्हतं असं नाही. पण ज्या पद्धतीत काँग्रेस पक्षाचा पराभव झालाय, तो भाजपने पराभव केला असं पण नाहीये. तो पराभव काँग्रेस पक्षाने आपल्याकडे ओढवून आणला, असं अगदी भाजप विरोधकांना सुद्धा वाटतं. भाजपवर सातत्याने टीका करणारे पत्रकार, विश्लेषक असतील, त्यांनी सुद्धा याचं श्रेय भाजपला देण्यापेक्षा काँग्रेस पक्षाच्या आत्मघाती निर्णयांना आणि धोरणांना या पराभवाचा दोष दिलाय. तर तुमचं म्हणणं काय, असं मला त्यांनी विचारलं. तेव्हा त्या तरुण पत्रकाराला मी दिलेलं उत्तर सोपं आहे. म्हणलं याचं उत्तर राहुल गांधींनी खूप आधी देऊन ठेवलंय. पण आजच्या नव्या पिढीचे पत्रकार किंवा आजच्या पिढीची जो मीडिया आहे, माध्यम आहेत, ते गंभीरपणे कुठची गोष्ट घेतच नाही. सगळ्या गोष्टी हलक्यात घेतात. त्यामुळे आपण आगामी काळामध्ये काँग्रेसच्या पराभवाची बेगमी करतोय, असं जेव्हा राहुल गांधींनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, तरीही तुम्ही त्याकडे गंभीरपणे लक्ष न देता भाजप कसा हरणार आहे याकडे डोळे लावून बसलाय. म्हणून तुमच्या मनाचा गोंधळ उडतो, तो माझा उडत नाही. जर समोरचा प्रतिस्पर्धी एखादा सामना जिंकण्यासाठी लढतच नसेल आणि आपला पराभव आधीपासून मान्य करून बसला असेल, किंवा काहीतरी गडबड करूनच समोरचा चॅम्पियन आहे, तो जिंकणार आहे, हे जर प्रतिस्पर्ध्याचं गृहीत असेल, तर त्याची लढण्याची इच्छा कमी होते, लढण्याची आकांक्षा त्याच्या मनात राहत नाही आणि त्याचा पराभव अटळ होऊन जातो. केवळ दुर्बल आहे म्हणून एखाद्या संघाचा किंवा एखाद्या खेळाडूचा पराभव होत नाही. पराभव असेल कोणाचा ना, जेव्हा सामना होतो, लढाई होते, तेव्हा कोणाची तरी जीत होते, कोणाचा तरी पराभव होणार असतो. पण पराभव आधी स्वीकारून जेव्हा तुम्ही पुढे जाता, मग ती विधानसभा, लोकसभा, राज्यसभा कुठचीही निवडणूक असो, तुम्ही मनाने हरलेले असाल, तर तुम्ही जिंकण्यासाठी लढत नाही. आणि जो जिंकण्यासाठी लढत नसतो, तो मुळात लढतच नसतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या आधारावर, या तत्वानुसार जर तुम्ही राज्यसभा निवडणुकांकडे बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल की या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार पराभूत झालेले नाहीत, विरोधी पक्षाचे उमेदवार पराभूत झालेले नाहीत. ते पराभवासाठीच उभे राहिलेले होते, बळीचे बकरे म्हणून उभे होते. जसा तो बळीचा बकरा असतो, ज्या जनावराचा बळी दिला जातो, तो त्या लढतीमध्ये नसतो, कारण तो आपला जीव शेवटच्या क्षणी वाचवायला बघतो आणि शेवटी मारतो किंवा मरतो किंवा मारला जातो. कारण त्याच्या समोर बचावाचा विषयच नसतो. आपण मारले जाणार आहोत, आपला बळी जाणार आहे, हे त्या जनावराला बिचारायला माहित नसतं. पण ही गोष्ट काँग्रेसच्या बाबतीत म्हणता येईल का?
काँग्रेस बळीचा बकरा म्हणून पुढे आली होती का? काँग्रेसने उभे केलेले किंवा विरोधकांनी उभे केलेले उमेदवार हे बळीचा बकरा म्हणून उभे होते का? याचा विचार करा, मग तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. राहुल गांधींनी जवळजवळ वर्ष दीड वर्षापूर्वी कधीतरी गुजरातमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना सांगितलं होतं की काँग्रेस पक्षाचा एक मोठा प्रॉब्लेम आहे की काँग्रेस पक्ष हा रेसचे घोडे वरातीत पाठवतो आणि वरातीचे घोडे रेसमध्ये पाठवतो. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? आपण चुकीच्या जागी चुकीचे उमेदवार पाठवतो आणि त्यामुळे त्यांचा पराभव अपरिहार्य असतो. रेसचा घोडा बेफाम दौडणारा असतो, त्याला रेस जिंकायची असते. अशा घोड्याला वरातीमध्ये पाठवता येत नाही, कारण वरातीमध्ये संथ गतीने चालणारा घोडा लागतो. त्या वाद्यांचा आसपास गदारोळ चालू असताना सुद्धा जो शांत चित्ताने संथ गतीने चालू शकतो त्याला वरातीचा घोडा म्हणतात. आणि असा घोडा रेसमध्ये चालत नाही, कारण रेसमध्ये आसपास कुठेही लक्ष न देता बेफाम वेगाने दौडायचं असतं. त्यामुळे रेसचा घोडा वरातीत आणला तर त्याच्या पाठीवर बसलेला जो नवरदेव असतो त्यालाही तो पाडू शकतो, अर्धा वरातीतल्या लोकांना जखमी करू शकतो आणि वरातीचा बट्ट्याबोळ करू शकतो. आणि उलट बाजू अशी की वरातीचा घोडा रेसला पाठवला तो धावत सुद्धा नाही, कसा बसा 4 पावलं चालला तर चालला. हे खुद्द राहुल गांधींनी गुजरातमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन शिबिरात सांगितलं. काँग्रेसची समस्या काय आहे? आता राहुल गांधी म्हणजे कोणीतरी काँग्रेसचा एक लोकल कार्यकर्ता, नेता, प्रवक्ता नाहीये. राहुल गांधी म्हणजेच काँग्रेस हायकमांड आहे, काँग्रेस श्रेष्ठी आहे. राहुल गांधींना स्वतःला माहिती आहे की आपल्या पक्षाची राजकारणातली आणि निवडणुकीतली समस्या काय. मग त्यांनी वरातीचे घोडे आपण रेसमध्ये का पाठवतो आणि रेसचे घोडे आपण वरातीत का पाठवतो याचाही खुलासा करायला पाहिजे होता. तो त्यांनी केला नाही. पण त्यानंतर गेल्या दीड वर्षामध्ये आपण बघतोय प्रत्येक वरात आली की त्यामध्ये रेसचा घोडा पाठवला जातो आणि रेस असते तिथे वरातीचा घोडा पाठवला जातो. आता ताजी राज्यसभा निवडणूक असो, त्यामध्ये वेगळं काय झालंय? महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ज्या गठबंधनात आहे, महाविकास आघाडी, त्या गठबंधनातल्या तीनही पक्षांना मिळून कशीबशी एक जागा जिंकता येणार होती आणि ती काँग्रेसला हवी होती. याचं कारण काँग्रेसला राज्यसभेमध्ये त्यांच्याकडे असलेलं विरोधी नेतेपद टिकवण्यासाठी कमीत कमी 25 खासदार राज्यसभेत टिकवले पाहिजेत. आणि ज्या 72 राज्यसभा जागा रिक्त होत आहेत त्यामध्ये तो आकडा टिकवला पाहिजे, 25च्या पुढचा असला पाहिजे. तर अधिक लोक निवृत्त होऊन कमी लोक निवडून येणार असतील तर विरोधी नेतेपद धोक्यात आहे. हे स्पष्ट असताना सुद्धा महाराष्ट्रात एक जागा जी महागठबंधनाला मिळू शकत होती ती काँग्रेसला स्वतःकडे घ्यायची होती. पण त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आणि केंद्रीय नेत्यांनी, हायकमांडने जो काय पोरखोळ केला त्यामुळे ती जागा काँग्रेसला लढवताच आली नाही. राहिलं काय होतं? बिहार, आसाम, बिहार, ओरिसा आणि हरियाणा या 3 राज्यामध्ये काँग्रेसला काहीतरी करणं शक्य होतं. पण त्यासाठी एक इच्छाशक्ती लागते, योग्य जागी योग्य उमेदवार उभा करणं. राहुल गांधींचं या दिशेने विचारच चालत नाहीत. रोज काहीतरी नवा खेळ खेळणं, क्रिकेटच्या मैदानात जाऊन विटीदांडू खेळणं आणि विटीदांडू खेळायचं सामान घेऊन जायचं आणि क्रिकेट खेळायचा आग्रह धरायचा, या पद्धतीत जो माणूस विचार करतो तो काँग्रेसचा आज पक्ष श्रेष्ठी असेल, हायकमांड असेल, तो काँग्रेसची अवस्था यापेक्षा काय होणार? कितीही पटवलं की बाबा ही वरात आहे,
तरी नाही मला तिथे रेसचा घोडा पाठवायचा असा हट्ट जर राहुल गांधी धरणार असतील तर त्या वरातीचं काय होईल? किंवा रेस आहे आणि तिथे मला वरातीचा घोडा पाठवायचा आहे, कारण माझ्या मते रेस म्हणजेच वरात आहे असं जर राहुल गांधी म्हणणार असतील तर त्या रेसचा परिणाम काय होईल हे वेगळं सांगायला नको. आणि म्हणून राहुल गांधींनीच राज्यसभेचे निकाल कधी कसे लागतील हे आधीच सांगितलेलं आहे. आम्ही चुकीचे उमेदवार पाठवणार, आम्ही वरातीमध्ये रेसचे घोडे पाठवणार, हे राहुल गांधींनी सांगितलेलं आहे. आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय. तेव्हा हे असं का झालं हा प्रश्नच चुकीचा आहे, बिलकुल चुकीचा आहे. हरियाणामध्ये काँग्रेसचा एक हक्काचा उमेदवार निवडून येऊ शकत होता, पण त्याच्यासाठी सुद्धा गल्लत झाली. ओरिसामध्ये किंवा बिहारमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग वगैरे केलं. का केलं? आपला हायकमांड जर खुलचटासारखा वागत असेल तर आपण शहाण्यासारखं कसं वागता येईल असं जर काँग्रेसच्या अनुयायांना, आमदारांना, खासदारांना वाटलं तर नवल नव्हतं. गेल्या 10-12 वर्षामध्ये प्रामुख्याने नरेंद्र मोदी यांचा राजकारणात उदय झाल्यापासून हळूहळू करत काँग्रेसची सगळी सूत्र राहुल गांधींकडे आली आणि तेव्हापासूनच्या आजपर्यंतच्या काँग्रेसी राजकारणाकडे किंवा निवडणुकीच्या रणनीतीकडे बघितलं तर त्याचा अर्थ राहुल गांधी नाही कळलेला आहे की आपण वरातीमध्ये रेसचे घोडे पाठवतोय, रेसला आपण वरातीचे घोडे पाठवतोय, आपण चुकीच्या जागी चुकीचे निर्णय घेतोय आणि आणखीन बट्ट्याबोळ होतोय हे राहुल गांधींना कळतंय. पण निर्णय चुकीचे आपण घ्यायचे आणि परिणामांचं खापर कार्यकर्त्यांच्या डोक्यावर फोडायचं, ही जी काय कुशलता राहुल गांधींनी आत्मसात केलेली आहे त्यातच काँग्रेसचं भवितव्य आणि भविष्य सामावलेलं आहे. त्याच गुजरातच्या कार्यकर्ता शिबिरामध्ये राहुल गांधींनी साफ सांगितलं होतं. मला माहिती आहे आता या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरामध्ये बसलेले अर्धे लोक तरी भाजपचे हस्तक आहेत, भाजपचे स्लीपर सेल आहेत. हे बोलणारा कोण होता? काँग्रेसचा अखिल भारतीय सर्वोच्च नेता राहुल गांधी, जो आज पक्षाच्या अभ्यास शिबिरासाठी आलेले जे आपले निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यापैकी अर्ध्यांवर आरोप करतोय, पण अर्धे कोण हे सांगत नाही. तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात एक शंका येते की राहुल गांधी माझ्यावर आरोप करतायत का? माझ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याचा माझ्यावरच विश्वास उरलेला नाही का? हे तिथल्या 100% कार्यकर्त्यांच्या मनात येतं. तर राहुल गांधी कुठल्याही एका नेत्याकडे, कार्यकर्त्याकडे, पदाधिकाऱ्याकडे बोट दाखवून सांगत नाही की तू भाजपचा एजंट आहेस, तू भाजपचा स्लीपर सेल आहेस. जेव्हा समोरच्या 10 लोकांकडे बघून तुम्ही बोलता यातले अर्धे लोक भाजपचे हस्तक आहेत, शत्रूचे दलाल आहेत, तर मग त्यात तुम्ही 10 पैकी कुठले अर्धे म्हणजे 5 ते सांगत नसाल तर सगळ्याच्या सगळ्या तुमच्या निष्ठावंतांच्या मनात स्वतःच्या निष्ठेविषयी शंका निर्माण होते आणि आपण किती ढोर मेहनत केली तरी नेता आपल्यावरच शंका घेईल. आपण किती समर्पित होऊन पक्षासाठी लढलो तरी आपण लढून पराभव झाला तरी खापर आपल्या डोक्यावर फोडलं जाईल, ही आशंका जेव्हा मनात असते तेव्हा तो कार्यकर्ता लढवय्या होऊन, योद्धा होऊन लढू शकत नाही. मग विधानसभा असो, लोकसभा असो, राज्यसभा असो, नगरपालिका असो, कुठलीही निवडणूक असो, ज्या सेनापतीचा आपल्या सैनिकांवर विश्वास नाही आणि जे सैनिक आपल्या सेनापतीविषयी साशंक असतात त्यांचा पराभव अपरिहार्य असतो. आणि हे राहुल गांधींना कळत नाही असं नाही, त्यांनी विश्लेषण बरोबर केलंय, पण आपण विश्लेषण करतोय ते आपल्याच मूर्खपणाचं आणि आपल्या चुकीच्या निर्णयाची पोस्टमॉर्टेम करतोय, हे काय राहुल गांधींच्या डोक्यात शिरत नाही. आणि म्हणून राहुल गांधींच्या निर्णयामध्ये आणि वागण्यामध्ये कुठलाही शहाणपणा येताना दिसत नाही. तेव्हा आत्ताच्या राज्यसभेचा जो निकाल समोर आलेला आहे त्यामध्ये विरोधी पक्षांचंही नुकसान झालंय, ते राहुल गांधींमुळे झालेलं आहे.
विरोधी पक्ष स्वतंत्रपणे काही करू शकत नाहीयेत आणि राहुल गांधी विरोधी पक्षांचं नेतृत्व करत असल्यामुळे विरोधी पक्षांना सुद्धा स्वतंत्रपणे काही निर्णय घेता येत नाहीये. गॅस टंचाई, मध्य पूर्वेतलं युद्ध याच्याविषयी चर्चा घडवायची म्हणून प्रस्ताव पाठवायचा आणि प्रस्तावावर विरोधी नेता म्हणून राहुल गांधी भाषण करायला उभे राहिले की ते एप्स्टीन फाईल बद्दल बोलायला सुरुवात करतात. यापेक्षा रेसचा घोडा कुठचा आणि वरातीचा घोडा कुठचा, कोण कुठच्या रेसमध्ये आणि वरातीत शिरलेला आहे हे वेगळं सांगायला पाहिजे का मित्रांनो? तर राज्यसभेचा पराभव अपरिहार्य आहे. जिथे जिथे काँग्रेस जिंकू शकते ना, ते काँग्रेस स्थानिक पातळीवर कार्यकर्त्याची जी मेहनत असते, एखादा निष्ठावान इतक्या विपरीत परिस्थितीत सुद्धा पक्षामध्ये टिकून आहे, तो दीर्घकाळ जी मेहनत करत असतो त्याचा फायदा त्याला मिळतो, पण अल्टिमेटली त्याचे रन्स हे संघाच्या नावावर यावेत तसे काँग्रेसच्या खात्यात जमा होतात आणि राहुल गांधी त्यावर अरेरावी करत असतात. 2019च्या निवडणुकीत राहुल गांधी फक्त नांदेड जिल्ह्यात आले, 2 सभा घेतल्या, त्या पलीकडे दिल्लीहून कुठलाही हायकमांडचा नेता प्रचारासाठी विधानसभेला आलेला नव्हता, तरीही काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. बाळासाहेब थोरात असतील किंवा नाना पटोले असतील, हे आपापल्या क्षमतेवर जिंकले, पण खात्यात जमा कोणाच्या झाले? राहुल गांधींच्या. आणि त्यामुळे त्यातले अनेक जण 5 वर्षानंतर 2024च्या निवडणुकीत पराभूत झाले. याचं कारण त्यांच्याही कर्तृत्वाला राहुल गांधींनी मातीमोल करून दाखवलेलं आहे. राज्यसभेमध्ये याचा परिणाम आपल्याला दिसला. यापेक्षा राज्यसभा निवडणुकीला काही वेगळा अर्थ नाही. आपला पक्ष कुठेही लढण्याच्या परिस्थितीत सुद्धा राहू नये. जिंकणं दूरची गोष्ट झाली, इतकी त्या पक्षाची दुर्दशा करून टाकायची, हे जर राहुल गांधींनी ठरवलं असेल तर राज्यसभा, लोकसभा, विधानसभा कुठलेही निवडणुका असोत, तिथले परिणाम यापेक्षा वेगळे येऊ शकणार नाहीत. हे ज्या दिवशी आपल्या देशातल्या अभ्यासकांना, पॉलिटिकल पंडितांना समजेल, त्या दिवशी काँग्रेसचं खोटं कौतुक ते सोडतील आणि कदाचित काँग्रेसमध्ये सुधारणेला सुरुवात होऊ शकेल. राज्यसभेच्या निकालाचं हे माझं विश्लेषण आहे, जे माझं नाही तर खुद्द राहुल गांधींचं आहे. एवढंच सांगून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.